कोण आहे रे हा? दादा दादा दादा, माझा एक मित्र मला सोडून गेला नाही ग. मी इथं एकटाच आहे. मी केव्हाची गाडीची वाट बघतोय. के सोडतो तुला, पण कुठे सोडू तुला? नाशिकला सोडा ना मला. चल बैस गाडीत चल. नाही हो तात्या, आपल्याला मंदिरात जायचंय. त्याला सोडायला गेल्यावर टाइम होऊन जाईल ना. बैस रे तू गाडीत. इथं पुढे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आम्ही दर्शनासाठी चाललो होतो. त्यानंतर तुम्हाला सोडलं चालेल? ठीक आहे, चला भाऊ, मी पण करतो दर्शन. काही विषय नाही, चला. बघ बरं, आमच्या निमित्ताने मंदिरात तुझं दर्शन झालं. हो दादा. ठीक आहे, जाशील ना तू इथून? हो दादा, थँक्यू दादा. ठीक आहे, सांभाळून जाईल. हो दादा, थँक्यू दादा. आलो. आणि ऐक ना, घरी राहू दे. हो नका राहू द्या राहतील, दादा, भाडं नका. तुला राहू दे. जा बाळ, जा इथून सांभाळून जा. जा, राहू दे सांभाळून जा. थँक्यू दादा, थँक्यू. हो सांभाळ. थँक्यू दादा, थँक्यू. काय तात्या, तुम्ही त्याला 500 रुपये दिले आणि तेच 500 रुपये जर तुम्ही दानपेटी जर टाकले असते ना, तर आज तुम्हाला पुण्य भेटला. तुला मंदिरातला देव दिसतोय, माणसात देव दिसत नाही का? म्हणजे हे बघ, देव म्हणत नाही माझ्या दानपेटीमध्ये दान करा, तो भक्ती भावनेचा विषय. पण गरजवंत माणसाला जर दिले ना, ते मंदिराच्या दानपेटीत देण्यापेक्षाही मोठं पुण्य असतं. त्याच्यामुळे आपल्याच्यानं होईल ना तेवढी मदत नक्की करत जायची आपण. खरंय ताते हे.